जय मुक्ताई. श्री दासमुक्ता लिखित. हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची हे. या अभंगावरील कीर्तन. हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची हे. आवडी विठ्ठल गायीचे एकांती, अलभ्य ते येती लाभ घरा. अनेका अंतरीन द्यावी वसती, करावी हे शांती वासनेची. तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, वाऊगी हे वाचा वेचू नये. आवडी याचा दुसरा अर्थ आवडीनुसार गायजे. म्हणजे भक्ती सूत्रकारांनी सांगितलेल्या 11 प्रकारच्या आसक्तीमधील एक किंवा अनेक भावांनी विठ्ठल गायजे. म्हणजेच भगवंताचं भजन करावं, भगवंतावर प्रेम करावं. भक्ती सूत्रकार सांगतात, गुण महात्म्या, सक्ती रूपा, सक्ती पूजा, सक्ती स्मरणा, सक्ती दास्या, सक्ती सख्या, सक्ती कांता, सक्ती वात्सल्या, सक्त्यात्म निवेदना, सक्ती तन्मयता, सक्ती परमविरहा, सक्ती रूपा, एक धापे का दशदा भवती. ही प्रेमरूप भक्ती एकच असून सुद्धा गुण महात्म्य आसक्ती, रूप आसक्ती, पूजा आसक्ती, स्मरण आसक्ती, दास्य आसक्ती, सख्य आसक्ती, कांत आसक्ती, वात्सल्य आसक्ती, आत्मनिवेदन आसक्ती, तन्मयता आसक्ती आणि परम विरह आसक्ती या प्रकारांनी 11 प्रकारचे होते. जे कुणी महात्मे प्रेमरूप अशा पूर्णतेप्रत पोचतात त्यांच्या ठिकाणी तर या सर्वच आसक्ती राहत असतात. वज्रगोपिकांमध्ये या आसक्ती होत्या. त्यांचं उदाहरण देवर्षी नारदजीनं यथा व्रजगोपिका नाम म्हणून आधीच दिलं आहे. जेव्हा सर्व आसक्तींचा विकास होत नाही तेव्हा आपापल्या आवडीनुसार या 11 मधील एक किंवा अनेक भावांनी भगवंतावर प्रेम केलं जाते. प्रेम ही वस्तू एकच आहे. म्हणून या भक्तांमध्ये प्रेमासक्तीच्या भेदानुसार मात्र कुणांमध्येही उच्च व नीच अशी भावना करावयाची नाही. या भिन्न भिन्न आसक्तीच्या द्वारा भगवंताला भजणारे असंख्य भक्त होऊन गेले आहेत. उदाहरण म्हणून काही नावे. गुण महात्म्य आसक्त भक्त: देवर्षी नारद, महर्षी वेदव्यास, शुकदेव, याज्ञवल्क्य, काकभृशुंडी, शेष, सूत, शौनक, शांडिल्य, भीष्म, अर्जुन, परीक्षित, पृथु, जन्मेजय इत्यादी. दुसरे रूप आसक्त भक्त: मिथिला नगरीचे नर आणि नारी, राजा जनक, दंडकारण्यातील ऋषी, व्रजनारी इत्यादी. तिसरे भक्त पूजा आसक्त भक्त: श्री लक्ष्मी, राजा पृथु, अंबरीश, श्री भरतजी वगैरे. चौथे स्मरण आसक्त भक्त: प्रल्हाद, ध्रुव, सनक इत्यादी. पाचवे दास्य आसक्त भक्त: श्री हनुमान, अक्रूर, विदुर वगैरे. सहावे सख्य आसक्त भक्त: अर्जुन, उद्धव, संजय, श्रीदामा, सुदामा इत्यादी. सातवे कांत आसक्त भक्त: कृष्णाच्या 8 पट्टराण्या. आठवे वात्सल्य आसक्त भक्त: कश्यप, अदिती, सुतपा, पृष्णी, मनु, शतरूपा, दशरथ, कौसल्या, नंद, यशोदा, वसुदेव, देवकी इत्यादी. नववे आत्मनिवेदन आसक्त भक्त: श्री हनुमान, राजा अंबरीश, राजा बली, विभीषण, शिबी वगैरे. दहावे तन्मयता आसक्त भक्त: याज्ञवल्क्य, शुक, सनक इत्यादी ज्ञानी लोकांचा समूह किंवा कौंडिन्य, सुतीक्ष्ण इत्यादी प्रेमी मुनिगण. 11वे परमविरह आसक्त भक्त: उद्धव, अर्जुन, व्रजातील नर आणि नारी. गोपींच्या मध्ये 11ही प्रकारच्या प्रेमाचा विकास झाला होता. परंतु वर सांगितलेल्या भक्तांमध्ये फक्त एक प्रकारच्या प्रेमाचा विकास होता असं नव्हे,
तर त्यांच्या ठिकाणी ज्या भावाची प्रधानता होती त्या भावामध्ये त्यांचं नाव दिलं गेलं आहे. एकंदरीत एकांती गायजे तद्वतच आवडी गायजे, फलश्रुती अलभ्यते येती लाभ घरा. अर्थात अलभ्य लाभाचे हित होण्याचे हे रामबाण उपाय तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. एकंदरीत तात्पर्य असं की हित व्हावं अर्थात सर्वांचं भलं व्हावं, बरं व्हावं, सर्व सुखी व्हावेत, सर्वांचं कल्याण व्हावं. सर्व सुखी होऊन त्यांनी आदिपुरुषाची अखंड भक्ती करावी. यासाठी म्हणजे हित व्हावे तरी. हित व्हावं वाटत असेल तर निषेधात्मक अभिमान दंभादिकांचा त्याग करून म्हणजेच शुद्ध चित्तानं विधेयात्मक देवाची सेवा म्हणजेच एकांती आवडी विठ्ठल गायजे. पण वासनेची शांती करून अनेका अंतरी वस्ती न देता म्हणजे अन्य आश्रयांचा त्याग करून अर्थात अनन्यतापूर्वक आणि वादविवादादी निरर्थक बडबड करून वाचेचा अपव्यय न करता आवडी एकांती विठ्ठल गायजे हाची निर्वाणीचा बाण म्हणजेच हित होण्याचा हा रामबाण उपाय. हित होणं म्हणजे जीवनाच्या अंतिम प्रयोजनाची प्राप्ती होणं. जीवनाचं अंतिम प्रयोजन विचारांती. एक शांतिरूप परमानंदरूप परमप्रेमास्पद प्रियतम भगवंत तथा भगवंत विषयक अशी शांतिरूप परमानंदरूप अमृत स्वरूप परमप्रेम रूपा भक्ती या अलभ्याचा लाभ होणं. शास्त्रीय शब्दात हेय हेय हेतू हान हानोपाय यापैकी हेय म्हणजे त्याज्य भोगासक्ती, हेय हेतू म्हणजे भोगासक्तीचं कारण भगवत प्रेमाचा अभाव. याची सुख तुम्हा कळलियावरी मग दारोदारी न फिरालं. प्रयोजन बरोबर साध्य बरोबर हान. आधी म्हटल्याप्रमाणे प्रेममूर्ती भगवंत परम प्रेम रूपा भक्ती. प्रयोजन प्राप्तीची इच्छा करणारा कोण तर भगवदांश जीव. हानोपाय म्हणजेच प्रयोजन प्राप्तीचा उपाय काय तर भगवंत आसक्ती आवडी विठ्ठल गायजे एकांती अर्थात अव्यावृत भजनात म्हणजेच अखंड भजन भक्ती. ज्या भक्तीनंच शांतिरूप परमानंदरूप परमप्रेमरूप भगवंत तथा तद्विषयक भक्ती लाभ. भगवंत तथा भगवत प्रेमाच्या प्राप्तीसाठी भक्ती सर्वात प्रधान साधन आहे आणि साध्य रूपात भक्तीच भगवत प्रेम आहे. अन्यस्मात् सौलभ्यम भक्तो. प्रेममूर्ती भगवंत तथा भगवत प्रेम भक्ती ही आणखी कोणत्याही साधनानं मिळत नाहीत तर ती भगवंतासक्तीनंच म्हणजेच अखंड भजनानंच मिळतात. तैसा मी एकेची परी आतुडे गा अवधारी जरी भक्ती येऊनिवरी चित्ताते गा. याला भक्ती ही स्वतःच प्रमाण स्वरूप आहे. तिच्यासाठी अन्य प्रमाणांची आवश्यकता नाही. प्रमाणांतरस्यानपेक्षत्वात स्वयं प्रमाणत्वात. भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्या पुरुषांना त्या भक्ती सुखाचा पुरावा आपोआपच मिळत राहतो. त्यांना स्वतःलाच अनुभव येत राहतो. दुसऱ्या कोणत्याही प्रमाणाची यासाठी आवश्यकता नाही. पती सुखाच्या आनंदाचा अनुभव पत्नी बनल्यावरच मिळू शकतो. ही गोष्ट कुमारी कन्येला समजावून सांगण्याची गोष्ट नव्हे. याचप्रमाणे भक्ती सुखाचा अनुभव हा फक्त भक्तांनाच येतो हे सांगून ती गोष्ट कथन करण्याची नव्हे. जे पुण्यात्मे असे महानुभाव हे सर्व कामनांचा त्याग करून एकमात्र भगवंताच्या प्रेमाच्या कामनेनच भगवंताच्या कृपेचा आश्रय घेऊन भगवंतांचं प्रेमपूर्वक भजन सदा सर्वदा पुलकित चित्तानं करीत असतात त्यांनाच भक्ती सुखाचा अनुभव येतो. भक्ती करायची कोणाची? भगवंताची म्हणजेच विठ्ठलाची. करायची ती कशी? साधन भक्ती म्हणजे आवडी गायजी एकांती. परमप्रेम रूपा म्हणजे साध्य भक्ती आपोआप होईल. विशेष स्पष्टीकरण. भक्ती ही ज्याची करावयाची त्या भज्याच्या म्हणजे भगवंताच्या विठ्ठलाच्या स्वरूपाचंही ज्ञान असणं आवश्यक आहे. ज्ञान म्हणजेच शव्य स्वरूपाचं भगवंताचं महात्म्य ज्ञान. महात्म्य ज्ञान म्हणजे महत्व माहीत असणं. भगवंत महात्म्य ज्ञान म्हणजेच ज्योतीची निजज्योती तीही उभी मूर्ती विटेवरी असं स्वरूप ज्ञानही आणि त्या मूर्तीचं रूप गुण माधुर्य ऐश्वर्य सत्ता सामर्थ्य व्याप्ती भक्तरक्षण
दुष्टनाश, दुरितनाश, शक्ती इत्यादी इत्यादी ज्ञान. कारण उपास्य ज्ञानाधीन उपासना असते, भज्य ज्ञानाधीन भजन असतं. याचा अर्थ भक्तिप्रेमाला महात्म्य ज्ञानाची जोड असावी. नसता त्यात भेदबुद्धी, व्यभिचार, फलकामना, स्वसुखाभिलाष इत्यादी दोष निर्माण होण्याचा संभव असतो. भक्तिसूत्रकार सांगतात, तद्विहीनम जारानामिव, अर्थात त्याच्याविना म्हणजे भगवंताला भगवंत म्हणून जाणल्याशिवाय भगवंताच्या महात्म्याचं ज्ञान नसताना केलं जाणारं प्रेम हे जारांच्या प्रेमासमान होते. ज्यात म्हणजेच जाराच्या प्रेमामध्ये प्रियतमाच्या सुखानं सुखी होणं नसतं. नास्ते व तस्मिन सुखात सुखित्वम. भगवंताच्या महात्म्याचं ज्ञान नसताना स्त्रियांच्या द्वारा कोणत्या तरी पुरुषाच्या बाबतीत केलं जाणारं प्रेम त्या जारांच्या प्रेमाप्रमाणे असतं, ज्या प्रेमामध्ये सर्वस्वाचं अर्पण आहे, ज्या प्रेमात लौकिक स्वार्थाचा थोडा सुद्धा गंधही नाही. असं प्रेम केवळ भगवंताच्या बाबतीतच होऊ शकतं. जरी जाणतेपणी किंवा अजाणतेपणी कोणत्याही प्रकारे भगवंतावर केलं जाणारं प्रेम हे निष्फळ होत नाही, तरी भगवंताला जाणून होणाऱ्या प्रेमात वैशिष्ट्य असतं. भगवंत आपला प्रियतम आहे या कल्पनेतच किती अपार आनंद आहे. तर मग ज्यांना तो भगवंत परम प्रियतम अशा स्वरूपात प्राप्त झालेला आहे, त्यांच्या सुखाच्या संदर्भात सांगायचं ते काय. या परमपवित्र दिव्य सुखाचा भोग घेणाऱ्या गोपी होत्या. याच कारणानं जीवनमुक्त असे महात्मे शुकदेव मुनी यांनी मृत्यूसाठी तयार झालेल्या राजा परीक्षिताला ही गोपीची पवित्र प्रेमलीला ऐकवली होती. म्हणूनच हे प्रेम भगवंताच्या महात्म्याच्या ज्ञानानं युक्त व परम पवित्र असे होते. काही लोकांचं म्हणणं असं आहे की प्रेमामध्ये महात्म्याचे ज्ञान राहत नाही. महात्म्याचं ज्ञान असेल तर प्रेम असणार नाही. परंतु गोपींच्या बाबतीत असं नव्हतं. तत्रापि न महात्म्य ज्ञान विस्मृत्य पवाद, अर्थात श्रीकृष्ण हा साक्षात पुरुषोत्तम भगवान आहे हे जाणत असून सुद्धा तो कृष्ण आपला प्रियतम आहे असं त्या गोपी समजत होत्या. लौकिक प्रेम आणि भगवंतावरील प्रेम यामध्ये हाच विशिष्ट असा फरक आहे. भगवंतावरील प्रेमामध्ये वस्तुतः असेच होते. जे लोक म्हणतात की गोपी या श्रीकृष्णाला भगवान म्हणून जाणत नव्हत्या, त्या लोकांनी श्रीमद भागवतातील पुढे दिलेल्या श्लोकाचं मनन करावं. मैवम विभोरहती भगवान गदितुम नृशंसम संत्यज्य सर्व विषयांस्तव पादमूलम. भक्ता भजस्व दुरवग्रह मा तेजास्मान देवो यथादि पुरुषो भजते मुमुक्षून. यत्पत्य पत्य सुहृदा मनुवृत्तिरंग श्रीणाम स्वधर्म इति धर्मविदा त्वयोक्तम. अस्त्वेव मेत दुपदेश पदे त्वयीशे प्रेष्टो भवास्त नो भृताम किल बंधुरात्मा. यर्यंबुजाक्ष तव पादतलम रमाया दत्तक्षणम क्वचि दरण्य जनप्रियस्य. अस्प्राक्ष्म तत्प्रभृती नान्य समक्ष मंग स्थातुम त्वयाभिरमिता बत पारयाम. श्रीर्यत पदांबुज जरश्च कमे तुलस्या लब्ध्वापि वक्षसि पदम किल भृत्युजुष्टम. यस्या स्ववीक्षण कृतेन्य सुरप्रयास स्तद्वद वयम च तव पादरज प्रपन्ना. व्यक्तम भवान व्रज भयार्ती हरो भिजातो देवो यथादि पुरुष सुरलोक गोप्ता. न खलु गोपिकानंदनो भवा नखिल देहनामंतरात्म दृक्. विखन सार्थितो विश्वगुप्तये सख उदयवान सात्वताम कुले. हे विभो, आपण असे कठोर शब्द म्हणजे परत जाण्याची गोष्ट आम्हाला सांगू नये. इतर सर्व विषय टाकून देऊन आम्ही एकमेव आपल्याच चरणकमलांचा आश्रय घेतला आहे. हे स्वच्छंदा, ज्या प्रकारे आदिपुरुष श्री नारायण मुमुक्षूंना भजतात म्हणजे त्यांच्याच इच्छेनुसार त्यांचा स्वीकार करतात, त्याचप्रमाणे आपण आमचा अंगीकार करावा, त्याग करू नये. हे हरी, आपण धर्म जाणणारे आहात, तर मग आम्हाला असं कसं म्हणता की तुम्ही परत जा. आपल्याला शरण आल्यावर सुद्धा कोणी परत कधी जातो काय. आपण जे सांगितलं की पती पुत्र आणि बंधू बांधव यांची सेवा करणं हाच स्त्रियांचा श्रेष्ठ धर्म आहे, तो हा उपदेशाचे स्थान असणाऱ्या अशा आपल्या ईश्वराच्या विषयांमध्येच राहू दे. कारण सर्व देहधारी प्राण्यांचा प्रियतम बंधू आणि आत्मा तर आपणच आहात. हे कमललोचना, ज्यावेळी श्री विष्णूच्या रूपात
श्री लक्ष्मीला कधी कधी आनंदित करणाऱ्या अशा आपल्या चरण कमलांना आम्ही स्पर्श केला होता आणि वनात राहणाऱ्या तपस्व्यांना प्रिय असणाऱ्या अशा तुम्ही आम्हाला आनंदित केले होते. तेव्हापासून आमच्या बाबतीत इतरत्र कुठेतरी राहणं हे असंभवनीय होऊन गेलं आहे. ज्यांची कृपा दृष्टी प्राप्त करून घेण्यासाठी देवगण हे अतिशय प्रयास करतात, ते आपले चरणरज कोणत्याही प्रतिस्पर्ध्याविना आपल्या वक्षस्थळावर स्थान प्राप्त करून घेऊन सुद्धा जी लक्ष्मी तुलसीसह अन्य भक्ताकडून सेविले गेलेल्या आपल्या चरणरजेची इच्छा करते, त्याच आपल्या चरणरजांनाच आम्ही सुद्धा शरण आलो आहोत. कारण देवतांचे रक्षण करणारे आपणच आदिपुरुष परमात्माच व्रजमंडळाचे भय आणि दुःख दूर करण्यासाठी प्रगट होऊन अवतीर्ण झाला आहात. आपण केवळ यशोदेचेच पुत्र नाही, तर समस्त देवधारी प्राण्यांच्या अंतरात्म्याचे साक्षी आहात हे निश्चित. हे सख्या, ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेमुळेच आपण संपूर्ण जगाचे रक्षण करण्यासाठी यदुकुळात अवतार घेतला आहे. श्री निळोबाराय आपल्या गवळणीतून व्रजवासी गोपिकांचा परिचय करून देतात की एकी एकपणाचा घेऊन या त्रास झाला नानाकारी स्वरूपी बहुवस परी दुसरीची ना ढळे ओ यास जया तया माझी याचाची रहिवास ओ ऐशा निजात्मया जानोनी गोविंदा जीवे भावे अनुसरल्या प्रमदा करीती सेवावृत्ती निशिदिनी सदा हासती रुसती करीती विनोदाओ. अशा अनेक प्रमाणांनी तसेच युक्तिवादाने हे सर्व प्रकारे सिद्ध होते की श्रीकृष्णाला साक्षात सच्चिदानंद घन भगवान मानूनच गोपींनी त्याला आत्मसमर्पण केलं होतं. व्यभिचारी माणसं कामाला वश होऊन केवळ आपल्या सुखासाठी, आपल्या इंद्रियांच्या तृप्तीसाठी प्रीती करीत असतात. आपल्या प्रेमास्पदाच्या सुखानं ती व्यभिचारी माणसं सुखी होत नाहीत. गोपींच्या प्रेमामध्ये हा भाव नव्हता. जगातील कामजनित प्रीतीमध्ये प्रेमास्पद पुरुष हा जार असतो आणि त्याच्या अंगासंगाची इच्छा स्त्रियांना होते. पण इथं प्रेमास्पद हा साक्षात विश्वात्मा भगवंत होता आणि गोपींच्या मनामध्ये लौकिकार्थानं अंगसंगाची इच्छा नव्हती. गोपी या केवळ श्रीकृष्ण सुखी कसा असेल अशी इच्छा करणाऱ्या होत्या. त्यांनी आपलं तन, मन, बुद्धी, रूप, यौवन, धन, प्राण इत्यादी सर्व वस्तूंना प्रियतम अशा श्रीकृष्णाची पूजन सामग्री बनविलेलं होतं. आपलं सर्वस्व देऊन श्रीकृष्णाला सुख देण्याची त्या इच्छा करीत होत्या. ज्या गोष्टीत श्रीकृष्णाला प्रसन्नता वाटे त्या गोष्टीत करणं हा त्यांचा धर्म होता. त्यामध्ये त्यांना श्रेष्ठ सुखाची अनुभूती येत होती. याखेरीज त्यांच्या मनामध्ये अन्य प्रकारानं होणाऱ्या सुखाची इच्छा तर दूर राहू दे, त्याची कल्पना सुद्धा नव्हती. हेच तर काम आणि प्रेम यामधील अंतर आहे. कामाची अपेक्षा असते की दुसऱ्याकडून आपण सुखी व्हावं आणि प्रेमाची अपेक्षा असते की आपल्याकडून प्रियतमाला सुखी करणं आणि तो सुखी आहे हे पाहूनच स्वतः सुखी होणं. भगवान श्रीकृष्णाला सर्वस्वाचं समर्पण, पळभर सुद्धा त्याचं विस्मरण झालं तर अतिशय व्याकुळता, श्रीकृष्णाचा प्रभाव आणि महात्म्य यांचं सम्यक ज्ञान आणि श्रीकृष्णाच्या सुखातच आपण स्वतः सुखी होणं या चार गोष्टी गोपींच्या प्रेमात मुख्य आहेत. तिसरी गोष्ट भज्याचं म्हणजे भगवंताचं जे भजन करायचं, जी भक्ती करायची तिच्या स्वरूपाचंही यथार्थ ज्ञान पाहिजे. चौथे, भक्तीच्या फलाचंही यथार्थ ज्ञान पाहिजे. जय मुक्ताई, जय दासमुक्ता.